भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उत्तर सातारा या कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे। सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दत्ताजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी सभेची सुरुवात करावी। नमस्कार, जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ। आज 12 जानेवारी 2024 या रोजी सातारा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय पाचवड या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यांना अभिवादन करून आजच्या या जिल्ह्याच्या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्ह्याचे कार्यकर्ते, कार्याध्यक्ष श्री बाळकृष्ण साळवी, उपाध्यक्ष शंकररावजी जांभळे साहेब, उपाध्यक्ष राहुलजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सचिव जितेंद्र भोसले, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री आमचे आबा पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सोशल मीडियाचे प्रमुख अनिल दादा कळणकर, त्याचबरोबर चौधरी साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जावली तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा कळणकर, त्याचबरोबर वाई तालुक्याचे कार्यकर्ते आणि महिला अध्यक्ष युवती अध्यक्षा मोहिते मॅडम, त्याचबरोबर युवक अध्यक्ष जिल्ह्याचे आमचे जितेंद्रजी गायकवाड, या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम साजरा करत आहोत। त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने घेण्यात येणारे विषय असे आहेत की शासनाने जिल्ह्यामध्ये मराठ्यांच्यासाठी वसतिगृह चालू करतो या पद्धतीची हमी मागच्या मोर्चाच्या टायमाला आझाद मैदानावरती दिलं होतं। त्या पद्धतीनं जिल्ह्यातून वसतिगृह चालू करण्यात यावी। दुसरी गोष्ट, कोपर्डीच्या भगिनीवरती जो झालेला अन्याय आहे, अत्याचार आहे, त्या आरोपींना फाशीची शिक्षा त्वरित देण्यात यावी, अशा पद्धतीची एक अंमलबजावणी करण्यात यावी। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून आमच्या मराठा बांधवांना व्याज परताव्याची रक्कम जी आहे ती मिळण्यासाठी विलंब होत आहे, तर त्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होऊन लवकरात लवकर व्याज परतावा मिळावा, अशा पद्धतीची एक मागणी आहे शासनाकडे। त्याचप्रमाणे आमच्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सैनिक मोठ्या प्रमाणात भरती होत असतात। देशाच्या सुरक्षेसाठी आमच्या सगळ्यांच्या इथं आपले जे समाजाचे लोक आहेत त्यांना एकच विनंती करतो की आपल्या समाजामध्ये आपल्या म्हणजे आपले जे लोक आहेत ते एकजूट झाले पाहिजे सगळे, आणि आपल्यात कोणी अशी तक्रार किंवा कोणी आपण आपापसात काही भांडण किंवा न करता आपल्या समाजासाठी सगळ्यांनी लढलं पाहिजे। आपण बाहेर आतमध्ये कसं जरी असलो तरी बाहेर ज्यावेळेस आपल्याला जायचं आहे, कुठेही जायचं आहे, त्यावेळेस आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि सर्वांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, आज 3-4 महिने झालं मराठ्यांचा हा लढा एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मनोज जरांगे पाटील ह्या व्यक्तीनं उचलला आणि तो संघर्ष अखंड महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये तो आज मराठ्यांचा एक बोलता चालता एक संघर्ष होता आज काम करत असताना आज हा मराठ्यांचा विषय सर्वसामान्य कुटुंबातील गावगाड्यातील लोकांच्या माध्यमातून हा मराठ्यांचा विषय आज जागृत झालेला आहे आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी आज गावगाड्यातील शेतकरी असेल, माझी मायमावली असेल, तरुण असेल, आज त्यांच्या पाठीवर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आज उत्सुक आहे। आज 20 तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय। आता सांगितल्याप्रमाणे आमचे मित्र सोनवणे साहेब आणि पाटील साहेबांना की खऱ्या अर्थानं ही आरपारची लढाई आता नाही तर कधीच नाही।
त्यासाठी मी सर्वांना एक विनंती करणार आहे, आज राजकारणी लोक त्यांना तुमची खरं अर्थानं जर तुमच्या ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल, त्यांना ह्या दोन्ही समाजाची जर खरोखरच काळजी असते तर आज 70 वर्ष झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तर ह्या समाजाला खेळवत ठेवलं नसतं. ह्या राजकारणी लोकांना स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी आणि तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी त्यांना ओबीसी आपल्या विरोधात उभा केलेला आहे. पण ओबीसी बांधव सुद्धा आपलाच आहे. आज आपल्या सुखादुःखामध्ये तो सामील होत असतो, आपल्या हर गोष्टीमध्ये सामील होत असतो. पण आज आपला तो एक भाऊ आणि त्या राजकारणी लोकांना आपल्या भावाभावामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की हे राजकारणी लोक आपल्या चुली चालवण्यासाठी असे अनेक प्रश्न आपल्या पुढे मांडणार आहेत. पण आपण कुठल्याही ओबीसी समाज असो किंवा कुठलाही समाज असो तो आपले बांधूच आहेत, त्याच्यावरती आपण जायचं नाही. अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना आज या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी वंदन करतो. बांधवांनो, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण मराठा समाजाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी सन 1980 पासून आपण सेवा कार्य करत आहोत आणि त्या सेवा कार्यामध्ये बांधवांनो सगळ्यांनी प्रत्येक तळागाळातील मराठा समाज बांधव ह्या अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये संघटनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं ते कामकाज करत आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या काळामध्ये त्यावेळेला आपण काही प्रमुख मागण्या ज्या केल्या त्या आरक्षणाच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात आणि मुलांच्या शैक्षणिकच्या संदर्भामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आहेत, दुर्दैवानं असं म्हणावं लागेल आता 2023 आहे, परंतु अनेक सरकार आली, अनेक सरकारं गेली, परंतु मराठा समाजाच्या ज्या प्रमुख ज्या मागण्या ज्या होत्या, ज्या आरक्षणाच्या संदर्भातल्या, त्याच्यानंतरच्या ह्या मागण्या ह्या त्यांनी कधीच पूर्ण केलेल्या नाही, व्यवस्थितरित्या पूर्ण केलेल्या नाही. आणि प्रत्येक सरकारनं आज कमीत कमी 43 वर्ष झाले, प्रत्येक सरकारनं ही मराठा समाजाला एक प्रकारची बुलथापात देण्याचं काम केले. आता मध्यंतरी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव हा एकत्रित आला आणि एकत्रित आल्यानंतर विविध ज्या मागण्या त्या 1980 पासून 82 पासूनच्या ज्या मागण्या आहेत त्यातील काही मागण्या ह्या त्यावेळच्या सरकारनं ह्या नुसत्या दाखवल्या मागण्या आम्ही तुमच्या मंजूर केलेल्या आहेत म्हणून,